वेलकम स्टुडंट. आपण बघत आहोत स्टँडर्ड 9 सेमी सब्जेक्ट इंग्लिश आणि लेसन चालला आहे आपला 4.4 द टेम्पेस्ट म्हणजे वादळ. मिरिंडा, प्रोस्परो आणि त्याचा भाऊ अंतोनत यांची स्टोरी आपण काल सुरू केली होती. तर आपण आता पुढे बघूया स्टोरीमध्ये काय होतं ते. मिरिंडा कोड्यात पडली. तिच्यासाठी जहाज आणि त्यावरील लोकांना वडिलांना असे संकटात का टाकले असे तिला वाटले. मग तिने विनंती केली वडिलांना की तुम्ही त्यांना तुफानातून बाहेर काढा. तेव्हा तिला तिच्या वडिलांनी प्रोस्परोने सांगितले की जहाजावरील कुठल्याही व्यक्तीला काही इजा होणार नाही अशी मी आज्ञा दिली आहे. मिरिंडा वॉज पर्ल्स बॉय. शूड हर फादर put the ship and its crew in peril for the sake. Then for the first time Prospero told her the story of their past life. He explained that his head, the tempest, in order to bring his enemies, Alsono and Cispestine with his power. Having narrated her story, Prospero touched Mirinda with his magic stick, and she fell fast asleep. Now early appeared before him to give an account of the storm. He gave a lively story of the fears of the soldiers, the anxiety of the lords, and how Prince Ferdinand, King Alsono's son, had leaped into the sea. His father and the rest of the royal party feared that he was dead. The prince, for his part, believed that his father and the other lords had gone down with the ship. काय होते? मिरिंडाला कोड्यात पडते. तिच्यासाठी जहाज आणि त्यावरील लोकांना वडिलांना असे संकटात का टाकले असे तिला प्रश्न पडतो. तेव्हा प्रथमच प्रोस्परोने त्याच्या गतकाळाची कहाणी तिला सांगितली की त्याचा भाऊ अंतोनतो, अल्सोनो आणि सेबिस्थन या आपल्या शत्रूंना कसं त्यांना पकडलं होतं आणि कसं जहाजात टाकलं होतं आणि अरण्यात सोडून दिलं होतं. आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने हे तुफान निर्माण केले असे खुलासा त्याने केला. हे सांगितल्यावर प्रोस्परोने आपल्या जादूच्या छडीने तिच्या मुलीला मिरांडाला स्पर्श केला आणि त्यावर ती गाढ झोपी गेली. मग एरियल त्याच्यासमोर आला आणि वादळाबद्दलचा सर्व वृत्तांत त्याने सांगितला. भ्यालेले खलाशी, सरदाराची अस्वस्थता, काळजी आणि राजा अल्सोरोच्या मुलाने फर्डिनेंडने समुद्रात मारलेली उडी, त्याची थरारक कथा त्याने सांगितली. त्याचे वडील आणि राजघराण्यातील इतरांना तो मरण पावल्याची भीती वाटत होती. तरी राजकुमाराला त्याच्या बाजूने वाटत होते की त्याचे वडील आणि इतर सरदार जहाजाबरोबर बुडून गेले आहेत. इन रिलाइट अरिल informed Prospero the ship was safely anchored in one corner of island. Ferdinand was all alone on the beach, and Alsono, Antonio, Gonzalo, and the others were wandering about on the island, not knowing where to go. म्हणजे प्रत्यक्षात एरिलेने प्रोस्परोला माहिती दिली की जहाज बेटाच्या एका कोपऱ्यावर सुरक्षितपणे नांगरले गेले आहे. फर्डिड एकट्याच किनाऱ्यावर आहे आणि अल्सोनो, अंतोनियो, गॉझलो आणि इतर कोठे जावे हे त्यांना कळत नसल्यामुळे ते बेटावर भटकत आहेत. एरिला, माय जॉयफुल स्पिरिट, से प्रॉस्परो, बिरिंग फर्लँड हेअर ॲट वन्स फॉर माय डॉटर मसी. रिमेंबर मास्टर, आय हॅव सर्व्ड युअर जॉयफुली ऑल these years, and you promise me that you won't set me free on one day. Obey my commands now, Prospero said to him, and in 2 days I shall set you free. Ariel, assuming from invisible to Fredland, and the prince with a beautiful song, leading him carefully into the prince of Prospero and Miranda, and also happened exactly as Prospero had planned. एरियल आनंदी मित्र प्रॉस्परो म्हणाला, फर्डिनंडला ताबडतोब येथे घेऊन ये, कारण माझ्या मुलीने त्याला पाहिलेच पाहिजे. मालक, लक्षात आहे ना की मी इतकी वर्ष आनंदाने तुमची सेवा केली आहे आणि एक दिवस मला मुक्त करण्याचे वचन तुम्ही मला दिले आहे. आत्ता आधी माझ्या हुकमाचे पालन करा. प्रोस्परोने त्याला म्हटले, मग 2 दिवसात तुला मी मुक्त करतो. फर्डिनंडला दिसून नये असे अदृश्य रूप धारण करून एक सुंदर गाण्याने एरियलने राजकुमाराला आकर्षित केले आणि काळजीपूर्वक त्याला प्रोस्परो आणि मिरांडापाशी नेले. आणि प्रोस्परोने ठरवले होते तसेच घडले. ज्या मिरांडाने आपल्या वडिलांखेरीज दुसऱ्या कोणत्याही मानवाला कधी पाहिले नव्हते, तिने त्या सुंदर तरुण राजकुमाराला पाहिले आणि ती थरारून गेली. हा जणू कुणी दैवी अवतार असावा, ती उद्गारली, कारण मी इतके उमेद, नैसर्गिक सौंदर्य याआधी कधीही पाहिले नव्हते. म्हणजे मिरिंडाने फक्त तिच्या वडिलांना पाहिले होते, बाकी कुणालाही पाहिले नव्हते.
Mirinda, who had never even seen my woman begin, expect her father. Look at the handsome young prince and was thrilled. I might call him a thing divine, the exclaimed, for nothing natural I ever saw noble. As they gazed at each other in wonder, admiration, and a low, Prospero was secretly pleased, but outwardly it appeared to be angry to his prince of saying, "On the island, capture it for himself. Follow me," he said to the prince. "I shall tie you up neck and feet together." फर्डिनांडने त्या बेटासारख्या एकाकी जागी अशी सुंदर तरुण मुलगी पाहून चकित झाला. नक्कीच या बेटावर ही देवता असली पाहिजे असे त्याला वाटले. स्वतःशीच विचार केला. ते दोघे असे आश्चर्याने, कौतुकाने आणि प्रेमाने एकमेकांना न्याहाळत होते. प्रोस्परोने त्यावेळी मनातल्या मनात सुखवत होता, पण वरून त्याने रागावल्याचा आव आणला. बेट जिंकण्यासाठी बेटावर हेरीगिरी केल्याचा आरोप त्याने राजकुमारावर केला आणि स्वतः शरण जाण्यास फर्मावले. "चल माझ्याबरोबर," त्याने राजकुमाराला सुनावले. "तुझा गळा आणि पाय एकत्र बांधून टाकतो." त्या शूर राजकुमाराने स्वतःच्या रक्षणासाठी आपली तलवार उपसली, परंतु प्रोस्परोने त्याची जादूची काठी फिरवली आणि राजकुमार एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध झाला, एखाद्या दगडासारखा निश्चल. A brave prince drew this sword to defend himself, but Prospero waved his magic stick, and the prince was forced to stand like a statue as still as stone. Mirinda begging her father to be kind, so be sweet prince, but Prospero took the prince to a cave, where he was made to work carrying heavy log. This was only as a trial of his love, for as he watched them from afar, he saw young people talking to each other, getting to know each other, and very soon falling in love with each other. मिरिंडा त्या गोड राजपुत्रावर दया करावी म्हणून वडिलांना विनवू लागले, परंतु प्रोस्परोने त्याला गुहेकडे नेले आणि मोठाले जड लाकडाचे ओंडके नेण्याचा कामाला लावले. हे केवळ त्याच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी होते, कारण तो दुरून पाहत होता की ती तरुण दोघे एकमेकाशी बोलत होती, एकमेकाला समजून घेत होती आणि लवकरच एकमेकाच्या प्रेमात पडणार होती. "I shall begin in Nip, and one day Freeland said to Mirinda, and you shall be my queen, I promise you." At this Prospero smiled, and approaching before them said, "Ferdinand, all your troubles were merely trials of your love, and you have nobly stood the nest. Now I give you my daughter, princess gift." एक दिवस मी नेपालचा राजा होईल, फर्डिनांड मिरांडाला म्हणाला, "आणि तू माझी राणी होशील, मी वचन देतो." हे ऐकून प्रोस्परो हरसला आणि त्याच्यापुढे येऊन फर्डिनांडला म्हणाला, "तुझा सगळा त्रास ही केवळ तुझ्या प्रेमाची कसोटी होती आणि तू ती उत्तम रीतीने पार केलीस. आता मी एक अनमोल देणगी, माझी मुलगी तुला देते." म्हणजे बघा, तो मुलगा कोण असतो? राजकुमार, की ज्याचे राज्य प्रोस्परोचे घेतलेले असते त्याचा मुलगा असतो. म्हणजे परत त्याचे राज्य त्याला मिळणार असते. Many more tricks did Arrow play Prospero enemies. He caused them to wander about the field, their ears strange and fatefully noise. When they were faint downer, it set which before them only take away when they touch the food. प्रोस्परोच्या शत्रूवर एल्नीने अनेक युक्त्या लढवल्या. त्याने त्यांना भटकायला लावले, चमत्कारिक भीतीदायक आवाज त्याच्या कानावर घातले. जेव्हा भुकेमुळे तो बेहोश होण्याच्या अवस्थेत आले, तेव्हा त्याच्यापुढे मोठी मेजवानी त्याने मांडली, पण तो अन्नाला हात लावणार तेवढ्यात ते अन्न त्याच्यापासून दूर पळायचे. How happy Alcino was to see, at last, Prospero too. The king and the other courtiers were ashamed. The began Prospero, "Forgives, I have been on duty, punished for my sin. Creed long also know, for I have lost my son, and my kingdom is without an heir." Prospero drew to curtain from the entrance of his cave. Inside they crew, Ferdinand and Mirinda, happily playing a game of chess. How happy Alcino was to see lost son. How thrilled he was to hear that Ferdinand was to marry to Duke Million's beautiful daughter. So it all ended happily. Prospero assured them that their ship was safely, each and every soldier of safe and board. राजा आणि बाकीचे दरबारी खाजील झाले. त्यांनी प्रोस्परोची क्षमा मागितली
मला माझ्या पापाची योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे. राजा अल्सोनो रडत रडत म्हणाला, कारण मी माझा मुलगा गमावला आहे आणि माझ्या राजाला आता वारसा नाही. प्रॉस्परो गुहेच्या दारावरचा पडदा मागे सरला. गुहेमध्ये फर्डिनांड आणि मिरांडा आनंदात बुद्धिबळ खेळताना दिसले. आपला गमावलेला मुलगा परत दिल्यावर अल्सोनोला केवढा आनंद झाला. फर्डिनांड मिलेनच्या सरदाराच्या सुंदर मुलीशी लग्न करणार हे ऐकून त्याला अत्यंत झाला. Thus, after many years' hardship, Prospero was back in Milan, where his people welcomed him with great love and joy. He decided to break his magic stick and gave him the practice of magic. He was happy and pleased to be back in Milan, but he was happy above all to forgive his old enemies who had wronged him carefully, even though they had been at his Mercury. He did not take revenge on them, but very noble forgave them. काय होतं शेवटी? अशा तऱ्हेने अनेक वर्षाच्या कठीण काळानंतर प्रॉस्परो मिलिनला परत आला. ते त्याच्या लोकांनी खूप प्रेमाने आणि आनंदाने त्याचे स्वागत केले. आपली जादूची काठी मोडून जादूचे काम सोडून द्यायचे त्याने ठरवले. मिलिनामध्ये परत आल्यामुळे तो सुखी आनंदी झाला, पण त्या सगळ्यांपेक्षा त्याच्याशी दुष्टपणे वागलेल्या जुन्या शत्रूंना क्षमा करण्याचा आनंद अधिक होता. ते त्याच्यासाठी दयेसाठी लाचार होते, तरी त्याने सूड घेतला नाही, गैरफायदा घेतला नाही, उलट उदारपणे त्यांना क्षमाच केली. हा लेसन आपला इथे संपलेला आहे. तुम्ही हार्ड वर्ड्स आणि क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत. थँक्यू.